टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बिहारच्या सासाराममधून आजपासून वोटर अधिकार यात्रा सुरू होत आहे आणि त्या यात्रेची जय्यत तयारी जी आहे ती सासाराममध्ये केल्याचं बघायला मिळते। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी सकाळी 11:30 वाजता राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये या वोटर अधिकार यात्रेला सुरुवात होणार आहे आणि या यात्रेमध्ये बिहारमधील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित असणार आहेत। ही यात्रा साधारणतः 16 दिवस 1300 किलोमीटर बिहारमधील विविध ठिकाणी चालणार आहे आणि त्या यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे देखील असणार आहेत। सोबतच बिहारमध्ये महागठबंधनमध्ये उपस्थित असणारे जे विविध नेते आहेत म्हणजे CPI असेल, CPIM, ML असेल, हे जे प्रमुख नेते आहेत ते देखील या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। प्रामुख्याने 2 टप्प्यामध्ये काही ठिकाणी लोकांशी संवाद साधत चालत ही यात्रा होणार आहे। त्यानंतर काही ठिकाणी राहुल गांधी बसमधनं किंवा ओपन जिप्सीमधनं प्रवास करतील। ज्या ठिकाणी सभा घेणे कॉर्नर सभासारख्या गोष्टी असतील त्या ठिकाणी राहुल गांधी कॉर्नर सभा घेतील आणि लोकांशी संवाद साधतील। मुख्य मुद्दा हाच आहे की ज्या पद्धतीने बिहारमध्ये मतदार याद्यांमधून अनेक लोकांची नावं गळली, खास करून 65 लाख लोकांची नावं मतदार याद्यातनं गाळली, अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती होणार ही यात्रा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। महत्त्वाचा दुसरा मुद्दा जर सांगायला गेलं तर बिहार विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांची होत असलेली यात्रा किंवा तेजस्वी यादव या यात्रेमध्ये सहभागी होतात हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। बिहार विधानसभेची एक प्रकारे तयारी म्हणजेच ही यात्रा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, सासाराम, बिहार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।